झालं समर, अजून किती वेळ समजावून सांगायचं तुला? तुला जसं वाटतंय तसं माझ्या मनात काहीही नाहीये. हे बघ, तुझ्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवण्यात मला इंटरेस्ट नाही. नाही इंटरेस्ट येईल तुला. इतके दिवस मेसेजवर आपण बोलतोय, म्हणजे काय तुला सय्यारा पिक्चर वाटलाय का? सांग ना मला. तुला नेमकी कसली मस्ती सांगते मला. जस्ट एक फ्रेंड म्हणून होतं ते. जस्ट एक फ्रेंडच्या पलीकडे जाईल. आणि हे बघ, तसंही इन्स्टा, व्हॉट्सअपवर, स्नॅपचॅटवर इतरही माझे फ्रेंड्स आहेत ना तुझ्यासारखे, पण ओनली जस्ट फ्रेंड्स. ते जस्ट फ्रेंड्सच्या पप्पू लोकांचं मला सांगू नकोस बाई तुला. हे बघ, तू एक गोष्ट विसरू नकोस. तू आपलं कोण आहेस माहिती? आपलं जिगर का तुकडा आहे. जिगर आहेस तू माझी. सुधारायचं बघा जरा. आणि कसले कसले मेसेजेस करतोयस रे तू मला? आपण बोललो म्हणजे ते लगेच प्रेम झालं का? शुद्ध मैत्री असू शकत नाही. अजिबात नाही. झुरतोय तुझ्यासाठी, कित्येक दिवस झुरतोय. माझं मन, माझं वेळ, माझं सर्वस्व सगळं लावलंय मी तुझ्या मागं. हे बघ समर, सध्या ट्रेंड चालू झालाय. मुली आधी प्रेमात पडतात आणि मग लगेच लग्न. त्या मुलींमध्ये मला तोलत आहेस काय तू? माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी जितकं केलंय ना याची जाणीव राखून वागते मी. आणि मुळात मला हे असल्या फालतू भानगडीत पडायचंच नाहीये, कळतंय का तुला? लेक्चर भास्कर, किती ते बस. अख्ख्या मार्केटमध्ये जाहीर आहे, कृपा जगताप आपली आवड आहे, या समरची आवड आहे. पिक्चर खल्लास. वा, छान छान. म्हणजे एखादी मुलगी जराशी हसली, जराशी बोलली, जराशी फ्रीली काय वागली की लगेच ती आपल्याला पटली. हे फायनल करता का रे तुम्ही मुलं? बस, तुला बोललो ना लेक्चर बस. नीट बोलायचं. हे बघ समर, विनंती करते मी, माझ्या मनात असं काहीच नाहीये. प्लीज तुझ्या ह्या विचारांचा दरवाजा बंद कर आता. तुझ्या या अशा वागण्याने ना सतत स्ट्रेस मध्ये असते मी. रात्रभर झोपेत सुद्धा थरथरत असते. हे बघ, तुला कसं सांगू आता मी. तू माझ्या इगोला टच करतेस. आता तू इगोला टच करतेस. तुला असं नाही सोडणार मी. नीट सांगतोय तोपर्यंत ऐकलं नाही तर सोडणार नाही तुला मी. हे जे तू गाजू पाहतोयस ना ते प्रेम नाहीये. आणि हो, लक्षात ठेव, माझा नकार हा अंतिम आहे. प्लीज थांबवा आता हे सगळं. अस्वस्थ करून सोडलेस तू मला. तू माझी होणार नाहीस. सांगितलं ना एकदा, नाही होणार आहे. तू माझी होणार नाहीस. नाही नाही नाही. माझी नाही तर कुणाचीच, दुसऱ्या कुणाचीच होऊ देणार नाही तुला. मी तुला शेवट असो की सुरुवात, काय करू शकतो? ए जा, तुला हवं ते कर, पण माझा नकारच असेल कायम. जा. सरडेची धाव कोपरा पाठवा. या समरला नकार काय? आता बाग तुझं जगणं हे माझं खेळणं. तुझ्या श्वासाला सुद्धा माझी परवानगी लागेल यापुढे. माझा शब्द आहे, समरचा शब्द आहे.
त्याच्या अरे व्हिडिओ बनला की नाही तो? वेट वेट ब्रो. साहेबा हा बघ बघू. हा बघ कृपाचा चेहरा. कोण म्हणेल का डुप्लिकेट? बॉस AI सॉफ्टवेअर मधून बनवलाय हा खास. जणू कृपाची पॉर्नोग्राफी. चेहरा तिचा, आवाज माझा. मला नकार काय अंतिम. आता बघशील हा AIचा खेळ. कृपा, watch to my new surprise. डिजिटल वशीकरण. त्याच्या आजच्या रात्रीत हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे, घुमला पाहिजे सगळीकडे, फेसबुक इंस्टा सगळीकडे. होतो तिचं अस्तित्व सॉफ्टवेअर मध्ये काही. उद्या सकाळी असेल बघ मोठा धमाका. एवढंच. तिचं चांगलंच प्लॅनिंग केलंय आपण. मला नकार. समरला नकार. त्या कृपानं मला नकार देऊन माझ्या तोंडावर थोबाडीत लावून दे. थोबाडीत. कित्येक दिवस झाले रे जीवाची अशी तडफड होती माझी. 2 महिन्यापासून, गेल्या 2 महिन्यापासून विणत आलं तिच्यासाठी एक जाळ. चिताभस्मले बेमांत्रिकाचं एक मायाजाल. हे गण्या, उगाच नाही इतके महिने तुझ्या माध्यमातून तिच्यापर्यंत पोहोच केली ती गिफ्ट. त्यात होती आपलीच साधना. त्याला गिफ्ट वाटलं असेल पण ते गिफ्ट नाही, विषाचा खडा आहे. विषाचा खडा. आज वेळ आली आहे ती सगळी साधनं जागी करण्याची. होय होय सम्या, लेका काय काय नर्तरी केली आपण. तिच्या डोक्यातलं केस, नकाचा तुकडा मिळवला आणि त्या मांजरिकाची चोळणा लावली. म्हणून तर ही वेळ बरोबर साधून आली. भावानं थांबा की मर्दाव, इकडे बघा. हे सम्या, मानवर कर. हा मस्त, बरोबर अगदी. ए राण्या, काय लावलीस हे आणि काय काय आणलीस इतकं हे? सम्या, हा घे डब्बा. डब्बा? कसला डब्बा र? मंत्राचा डब्बा. मंत्राचा डब्बा आहे भावा. आता बघ त्याचा चमत्कार काय काय होत. सम्या, त्या काळ्या वेळ्याचं औषध, लिंबू, राख, कडुलिंबाचा गंध आणि हे घे. बघ मर्दा काय आणलंय. यात हा साळींदराचं आणि सांबराचं रगात आज अमावस्येचा अंधारी उत्सव आहे. रात्रीत कार्यक्रम बनवायचा भावा. AI तंत्रानं नाही तर आगोरी मंत्रानं. उजेडात जमत नाही ना, उजेडात जमत नाही ना, मग बघ ते अंधारात खेचावं लागतं. अंधारात खेचावंच लागणार. एक दावत डिजिटल, एक दावत दैवी. तिचा हो मी मिळवणार, तिचा हो मी मिळवणारच. हा, तिचं मन काबीज करणार माझ्या ताब्यात. सम्या, आणि नशिबाचं दान बी बघ कसं आपल्या पदरात पडलंय. कालच वरच्या गल्लीला दामू अण्णा देवा घरी गेला. भरपूर त्याची राख वाट बघायला लागली. उद्या राख भरायच्या आत म्हणजे आजच्या राखव्याला तिथं गाजवायला लागतंय.
भस्मलिपी मांत्रिकाचं थैमान. नयन स्पर्शे जीवबद्धगमावश भव वंचकांत स्मशानस्थानं वशिकरोमि करदत्ता तू मजवरा. तांत्रिक असताना त्याला काहीच करू शकत नाही. बांध तो फोटो त्या सरणाला. या राखीत जिवंत आत्मा आहे. अरे हा फिरता आत्माच या दोरखंडाने तिला कसून धरे. चिट्टे जन्मा रुधिरबाई अट्टासीन प्रीतासनादीपम वश्यम स्मशान देवताय नमः. रुंडधारी भस्मलेपी मोहय 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 कृपा कृपा. अरे देवा, चालू झालं का हिचं? काय करायचं ह्या पोरीला? रात्रभर जागरण करत असते, डोळे मोबाईल मध्ये खुपसलेले असतात कायम, आणि भल्या पहाटे हे असं. कृपा, ए कृपा, अगं उठ. कृपा, अगं किती काम आलंय तुला?
आणि किती दिवस झाले बघते मी की तुझं रोजचं हे असं चालू आहे. काय होतंय तुला कृपा? तुला कसं सांगू आता? आई अगं खूप भयानक आहे का काहीतरी? म्हणजे तिथे ना 5-6 कोल्ही कुत्री माझा पाठलाग करत आहेत. हे उचललं आणि तिथं माझ्या शरीराचा लचके घेत आहेत ग. मला सोडवण्याचा प्रयत्न करते मी आत्महत्या प्रयत्न करते, पण माझे कोणीतरी हात बांधलेत आई. हालू पण देत नाहीयेत ते. झाडांच्या किटोळी माझ्या मस्तकावर गिरट्या घालताय तसं वाटतंय ग. मला खूप भीती वाटते आहे. शांत हो. मला खरंच कळत नाहीये माझ्यासोबत हे काय होतंय. शांत हो. आणि यासाठी रात्रभर मोबाईल मध्ये ते काय काय बघत असतेस ना ते पहिल्यांदा बंद कर. हे सगळं त्या जागरणामुळे होतंय बघ. आणि त्यात अगं तुम्ही सगळ्या फिरता मुली इकडं तिकडं. धुळीच्या पावलांनी दृष्ट येते घरामध्ये. कळलं का? आता शांत हो. मी आहे ना. जा आवर, आंघोळ कर. मी दृष्ट काढते तुझी. पण आई तसं नाही आहे ग. ऐक नाही तर माझं. ऐक, मी सांगते ना, मी दृष्ट काढते तुझी. जा आवर जा. आई भाई साहब, आयला काय रे हे पम्या? ही जगतापाची पोरगी नव्ह का रे? बघू तिचा काय आहे? बघ. अरे बाबा, ही काय रे भानगड? बघ की बिन कापडाचे व्हिडिओ मर्दा. कमाल आहे. बा तर बघितलंच तर छाकतोय कसा. पोरगी माझी लय हुशार. आणि इथं बघ काय गुन्हा कळायला लागले. काय खाल मान्यानी गावतानी निघाली की नाही. आता कळलं बघ त्याला. वय कळणार त्याला. हे खरं असं काय मर्दा बघ तरी. सरळ सरळ दिसते नव्ह का? चेहरा वळका ना एवढा. हसते बघ कशी सटवाईला हशिवल्या गेल. इंस्टाग्रामवर असला व्हिडिओ टाकत्या. तो बी बिन कपड्याचा म्हटल्यावर चांगलीच पोचलेली चीज आहे. वय थांब. जगतापला कॉलच लावतो. याच्यावर एकदम. हा हॅलो. हा जगताप, काय पोरगीची भानगड? म्हणजे तुमच्या पोरगीचा व्हिडिओ आला इंटरनेटवर. आता काय पोरी टाकत्यात तसलं. खरं असला पहिल्यांदाच बघितला म्हणून म्हटलं. कसला काय राव भाई? तेच तुम्हाला बघा तुम्हीच. आता तुमच्या संस्कारी पोरगीचे गुण आता मी तरी कसं सांगणार? आईला कितक्याला वाटते. मी तर चांगली पोरगी समजत होतो रे. एखाद्याला साधी वाटायची अगदी. साधं मी तर काय नाही. पोरगी गल्लीतनं बाहेर पडेपर्यंत साधीच दाखवते स्वतःला. आणि एकदाच गाव सोडलं की केसाचा आकडा पडतोय ऑटोमॅटिक. काय रे? अरे ह्याला काय झालं? श्वास घे. अरे असं का पळायला लागलायस? काय नाही. निघालो जगतापच्या घरला. जगतापच्या घरला? अरे हे ना मी बघितला होता व्हिडिओ सगळा. अरे काय झालं काय एवढं? अरे तिकडं बंद घेत. अरे काय नवीन बकरा घेऊन आलायस? आता नीट सांग की. अरे तिथं भयंकर प्रकार केलाय कोणीतरी बाबा. भयंकर केलाय प्रकार. म्हणजे काय केलंय? काय केलंय का असं? अरे सरणाजवळ काळं कापड हातरून लिंबू, मिरच्या, चळक खोबरं, उडीद लय काय अजून सगळं मांडून ठेवलंय. तंत्र मंत्राचा खेळ आहे म्हणतात बाबा सगळी. काय होय? दामोदराची माती भरायची होती रे, म्हणून 5-6 जण गेली होती तिकडं. राखाचा सगळा इस्कूट केला. इस्कूट तिथं धुडकूस घातलाय बघ. रात्री तिथं जबर धुडकूस घातलाय. या आईला आणि काय बघा म्हणायची.
वय खरं मग तू जगताबाच्या घरला का निघालाय? अरे का म्हणजे का? अरे जगताप काकाच्या पोरीचा फोटो पुजून अडकिवलाय सरनाला. अरे बापरे. आणि वरनं दोरा गुंडाळाय. परत तुला सांगतो हळद कुक्कू राग आणि मग कसलं तरी रगात मी लावलंय. रगात चांगलीच पूजा घातली. घरादाराच्या नावासकट लिवलंय सगळं. हे आणि कोणी केलं का? आता बाहेर चुकून असते मी गावातच टाळके असणार कोणतरी. खरंच आहे पण विचित्रच आहे ती. ठाण फक्त लागायच पाहिजे. अरे तुला सांगतो पोलीस आल्या तिथं. पोलीस सगळं गाव जमलंय. मुलगीचा फोटो आणि मदत येता काय म्हणायचं याला? पम्या जाग्यावर गेले वगैरे कळायच नाही. चल चल चल. कुठं आहे ती? अहो काय झालं? काय झालं? कुठं आहे ती तुझी सोजवळ लेक? बाबा इकडे ये. काय ग हे? कुणासोबत आहेस तू? हे असले धंदे करतेस तू? हे मी नाहीये बाबा. मी नाहीये. मी खरंच नाहीये. आणि हे असलं. अरे माझ्या देवा. कृपा अगं काय केलंस हे करते? आई नाही आई मी नाहीये ती. मी खरंच सांगते. बेशरम नालायक कुठली. हे जे काही नागवं कृत्य केलंस ना ते बघून सगळं गाव थुंकत असेल आता माझ्यावर. आई मी खरंच नाहीये ग. खरं काय ते दिसतंय ना समोर. आम्ही तुला कॉलेजमध्ये घातलंय ते कुणाकुणासोबत जाऊन गादीवर लोळायला. आई लाज वाटते मला तुझी. आई अगं काय बोलतेस तू? हे मी आणि हे असलं करेन का बाबा? अजूनही नाही म्हणतेस? बेशरम तोंड काळं करून तेच काळं आमच्या तोंडाला फासायला निघालेस. नाहीये ती. हे बघ कृपा खोटं बोलू नकोस. हे जे काही दिसतंय ना हे सगळं समोर दिसतंय आणि तू अजूनही नाकारती असते. नाही गाई मी खरंच सांगतेय. अगं ही ऐका ना बाबा. मी खरंच नाहीये. होई माझा चेहरा वापरलाय पण हे शरीर कोणी दुसरीच वापरलंय. तू दिलंस ते वापरायला. मला ऐकू येतात गावकऱ्यांचे आवाज. बघा जगतापांची पोरगी मोबाईलवर कशी. बघा. अरे देवा 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 काय करू. शेण खाल्लं पोरगीनं. अहो तुम्ही स्वतःला असा त्रास नका करून घेऊ. काय केलंस ना कृपा? हे काय केलंस? आई नाही. ताई अरे वातावरण गंभीर दिसतंय. काय ग? मला तू अगदी योग्य वेळी आलास बघ. म्हणजे? बघ तुझ्या लाडक्या भाचीनं काय प्रताप करून ठेवलाय ते. हो मला माहिती आहे सगळं म्हणूनच आलोय. मामा तुझी शपथ रे. मी असलं काही केलेलं नाहीये. तू तरी ऐकून घे. ठीक आहे कृपा बाळा रडायचं नाही. आता बघ शांत. हे बघ मल्हार तू तिची अजिबात बाजू घेऊ नकोस. ताई दादी टाकलंय तिने आमचं. अगं एवढा त्रागा का करून घेताय तुम्ही दोघं? सगळ्या गल्लीत आवाज घुमतोय तुमचा. काय जगाला गंमत दाखवताय का तुम्ही? मी बघितला की तो व्हिडिओ. मग आणि तरीही तुला तिचीच बाजू पटतीये. हो कारण तुमच्यासारखा फक्त बघून मी अंतिम निर्णय कधीच नाही घेत. कळलं? मामा खरंच अरे मी काही केलेलं नाहीये. शांत हो. मी आलोय ना. शांत एवढं दाजी आपल्या इथं सध्या जे नवीन PI आलेत माझे मित्र आहेत चांगले. त्यांच्या कानावर मी हे सगळं घातलेलं आहे. त्याने साहेबांशी कॉन्टॅक्ट केलाय. थोडं संशयास्पद आहे. म्हणजे असं हे एडिटिंग वगैरे असं काहीतरी करून हे असं करत असतात ही सगळी मंडळी. आणि त्याची चौकशीही चालू आहे. समजेल आपल्याला काय ते लवकरच. खरं काय आहे ते कळलं. तो पण उगीच तिच्यावर आक्रम नका. मामा त्यात ना तो माझा चेहरा आहे पण ते शरीर ते माझं नाही. मामा मी तशी नाहीये. मी ऐका ना सगळेजण प्लीज. माझं नाव माझी प्रतिष्ठा सगळं उद्ध्वस्त केलं या पोरीनं. आणि तू चौकशीच सांगतोस मल्हार. माझ्यासाठी ही मुलगी संपली. दाजी काय चाललंय? मामा थांब. बस झालं. यांना समजावण्याच्या मर्यादा संपलीत आता माझ्या.
आता मला फक्त इतकंच सांगायचंय की या घरात आता मी फक्त एक दोष म्हणून उरलीये, बाकी काही नाहीये. नाही ग, तसं नाहीये. मी आता मुलगी नाही की माणूसही नाही आहे, ती फक्त एक प्रश्नचिन्ह. कृपा, माझं शांत राहणं हे जर अपराध ठरत असेल ना, तर मग माझा शेवट हाच एक पुरावा ठरेल. कृपा, कृपा, अगं कुठे चाललीस? कृपा, काय हे? तुम्ही दोघं तिच्याशी असं का वागलात? मग कसं वागायला हवं? अरे तिच्यावर काय बेतलं आहे समजतंय का तुम्हाला काही? तिची काय अवस्था होत असेल? अरे पण बघितलंस ना तू? अगं एकीकडं हा व्हिडिओ, दुसरीकडे गावाच्या स्मशानात तिच्या फोटोची पूजा, सगळीकडून बिचारी ती अशी अडकून गेली आणि पुन्हा तुम्ही तिच्यावर चाल करताय. पूजा? पूजा? मग कसली पूजा? काय बोलतोस तू? जेव्हा हा व्हिडिओ टाकला ना त्या रात्री, म्हणजे कालच्या भर अमावस्येच्या रात्री, कोणीतरी स्मशानात अघोरी पूजा घातली आहे कृपाच्या नावानं, कळलं? काय? मग सकाळपासून पोलीस या दोन्ही गोष्टींचा छडा लावतायत. म्हणजे हे सगळं? अरे बापरे, नेमकं काय आहे हेच कोणी सांगू शकत नाही. पण ज्यानं हा व्हिडिओ व्हायरल केला ना त्याचा IP ऍड्रेस सापडला सायबर मध्ये. ट्रेस करतायत त्याला. फक्त आजचा दिवस वाट बघूया, उद्यापर्यंत नक्की सापडेल तो. मग समजेल खरं काय आणि खोटं काय. तोपर्यंत जरा पोलीस सांभाळा, धीर द्या. आई बाप आहात ना? कृपाने रात्रीपासून खोलीचा दरवाजाच उघडला नाहीये, काही खाल्लं सुद्धा नाहीये तिनं. एक दिवस उपाशी राहिली तर काय मरत नाही तुझी पोरगी? अहो पण ती म्हणतीये ना की मी काहीही केलेलं नाहीये, आणि आपला मल्हार पण म्हणतोय की हे कोणीतरी मुद्दाम केलंय म्हणून. ताई, ये मल्हार ये. ताई, मला आता जे काही कळलं त्यावर तुला सांगू का? ही एक अघोरी खेळी असू शकते. म्हणजे कधी मंत्रांचा आधार तर कधी तंत्रज्ञानाची धार. स्मशानातली पूजा ही आणि तो व्हिडिओ ही एकाच धाग्यात बांधलेला हा सापळा आहे, सापळा. अगदी बरोबर आहे. नमस्कार मल्हारराव. नमस्कार साहेब. लागला का छडा त्या प्रकरणाचा? लागला ना छडा. हा समर आणि हे सगळे त्याचे साथीदार आहेत. स्मशानातली विचित्र पूजा आणि तो खोटा व्हिडिओ ना, हे सगळं यांच्या डोक्याचं कारस्थान आहे. हा तो मानसिक असून आमच्या हाती सापडला नाहीये. काय? त्याचा शोध सुरूच आहे. म्हणजे तो व्हिडिओ हे खोटा बनवून माझ्या पोरगीला बदनाम केलं? अरे नारायण! जगताप शांत व्हा. भोसले, या सगळ्यांना पट्ट्यामध्ये बसवा, सगळ्यांना रांगेत. ए चले ए आली बस पाच. बोला रे पटापट बोला. काय केलं बोला. अस्की तुझे कबूल करा. हो साहेब, आम्हीच केलाय तो व्हिडिओ. इंस्टावर काही गाडी काढला आणि त्याच्यावर तो व्हिडिओ व्हायरल केला. ती नाही म्हटली, मग तिनं हो म्हणाली म्हणून केला आम्ही तो. अरे तुझे आई बाबा म्हणजे देवा धर्माची साधी भोळी माणसं की रे, आणि त्यांच्या पोटाला असला कपाळ करंटा जन्माला आला होय, आणि असली अवदसा सुचायला लागली तुम्हाला. काय म्हणायचं हे? आणि घरात तूच नाही येत चालली. अरे मानलेला भाऊ ना तिचा तू. अरे राखी बांधायची रे तुला ती, आणि तिच्याच वाईटावर तू. ही पोरं कॉलेजला जायच्या नावानं शिमगा तुमचा लेको, आणि अमावस्या पौर्णिमा तुमच्या अंगात काय रगत पिती पिशात देत आहे. खरानं काय करताय तुम्ही? आता हे सगळं उघडकीला आल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर राग करताय. अरे यांच्या ओठांवर अजून साधी मिसळी फुटलेली नाही. अजून कसा श्री गणेश नाही यांच्या आयुष्याचा, तोवर हा असला खेळ मांडताय. आणि हो, या अशा विकृत लोकांना शिक्षा द्यायला कायदा समर्थ आहे. पण अशी एखादी गोष्ट आपल्या नजर येते ना, तेव्हा आपल्याला दुसऱ्याचं काय घेणं देणं असं म्हणून आपण सोडून देतो. चुकीचं आहे ते. जेव्हा स्वतःच्या बुडाला आग लागते ना, तेव्हा आपल्याला कळतं. कायदा जरी कठोर असला तरी मुला मुलींना वळण लावायचं काम हे घर आणि समाज यातून मिळणाऱ्या संस्कारावर अवलंबून आहे. आणि तिथंच आपण कमी पडतो आहोत.
म्हणूनच ही अशी अल्पवयीन मुलं किशोरवयीन मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी या अशा प्रकारापर्यंत पोहोचतात. प्रेमात पळून गेलेल्या मुली स्वतःच मी माझ्या मर्जीनं लग्न केलंय असं आमच्या समोर जबाब देतात आणि मग हे तुमच्यासारखे आई वडील ना आमच्या इथून हातबल होतात. दाजी ताई, मी काय म्हणतो, आज कृपाच्या बाबतीत इतकं घाणेरडं कृत्य केलं गेलं, पण आई वडील म्हणून तिच्या दुःखावर भोंकर घातली तुम्ही, तिच्या अंतर्मनाची हाक ऐकली तुम्ही. अरे पण मल्हार, आम्ही काही तिचे शत्रू आहोत का रे? हो ना, शत्रूच आहात. म्हणजे मग काय, फक्त अर्थ लावून शिक्कामोर्तब करणारे शत्रू आहात तुम्ही. समाजानं दिलेल्या चालीनुसार चालणारे पावले आहात तुम्ही. आज उघड झालं म्हणून कृपा चुकीची नव्हती हे सिद्ध झालं. अरे मुलगीचा चेहरा मोबाईल मध्ये जाण्याचा काय अवकाश, आणि ती कोणाच्या तरी प्रेमातच आहे हे सोपं उत्तर निवडणारा हा समाज आणि त्याचं ते बिनकाट्याचं बोलणं, हीच खरी भस्म करणारी जादू आहे. अरे मुलगा मुलगी सहज काय बोलले, हा लगेच तुमचा संशयाचा घोडा लागला का उधळायला? आणि कोणत्या गोष्टीवर ठरवताय तुम्ही की तीच चुकली म्हणून? एक मेसेज, एक स्टेटस, एक अफवा, आणि मग चौकात तुमचं न्यायालय सुरू. मग हा तिच्यावर होणारा मानसिक अत्याचार आहे की नाही मला सांग बघू. आता मी काय म्हणतो ते कायम लक्षात ठेवा, तुम्ही तिचे न्यायाधीश होऊ नका. विचार करा, अरे अशा कित्येक मुली असतील त्या हरवत नसतील, हरवल्या जात असतील, कधी फोटोशॉप्स मध्ये, कधी अफवांच्या गुहेत, कधी दोन धमक्यांच्या सावलीत, तर कधी स्मशानात गुंडाळलेल्या दोरखंडाला. पण एक लक्षात ठेवा, तुमच्या नजरेची धार कधी कधी त्या ब्लेडपेक्षाही जास्त रक्ताळून जाते. मल्हार, तू माझे डोळे उघडलेच बघ. अरे माझी कृपाही अशीच तणावात तर नसेल ना? अरे देवा, मला बघायला पाहिजे तिच्याकडं. म्हणजे उठायची? अरे सकाळपासून उठलीच नाहीये ती, खोलीत आहे. काय? आणि हे तुम्हाला आत्ता सांगतेस? अरे पण कृपा, ए कृपा, अगं दार उघड. कृपा, बाळ कृपा, कृपा अगं दार उघड. ए कृपा, तुला ऐकू येत नाही? हे बाळा, बाळा दार उघड. कृपा, 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 माझी कृपा.